सैपुल ते सोरेगाव परिसरातील शाळा महाविद्यालयाजवळ सुरू असलेली बेकायदेशीर अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ठाकरे सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। विजापूर रोडवरील सैफुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारूधंद्यांना ऊत आलाय। ITI पोलीस चौकीजवळ असलेल्या चहा कॅन्टीन, चायनीज गाड्या, अंडा आमलेट गाड्या आणि पान टपरींवर बिनधास्त दारूची विक्री सुरू आहे। या व्यवसायाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचं बोललं जातं। हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शनं करण्यात आली। यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क करायचं काय? ठाकरे यांचा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा जय भवानी। या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगरकर, उपशहर प्रमुख शिवा माळी, परमेश्वर देवकते, प्रशांत बिराजदार, रवी घंटे, सखाराम वाघ, संगप्पा कोरे, परमेश्वर देवकते, विनोद जाधव, कुमार शिंदे, राकेश मालकोटे, विकास डोलारे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते। या सोलापूर शहरामध्ये पान पट्टी असू द्या, चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या, त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईन शॉप सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे आज निर्माण झालेले आहे। खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठी घटना घडण्याचा जो दुर्दैव होता तो टळलेला आहे। कारण तिथं कॉलेजचे मुली आज तिथं AG पाटील कॉलेज आहे, सोनी कॉलेज आहे, विविध मंदिर आहेत, पण अशा ठिकाणी जे महिला ये जा करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात, अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू, जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा यासाठी आम्ही गेल्या 20 तारखेला राज्य उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं। परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं, परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही।